करायला लागलोय देवधर्म करण्यासाठी महामार्ग करायला इथं काय पाहिजे काय नको, मुलांना काय हाताला काम मिळणार नाही। कारखानदार ही पूर्ण कोल्हापूर जिल्हा हा पुरानग्रस्त होईल जर हा शक्तीपीठ महामार्ग झाला तर। हे कारखानदारांना उद्या ऊस जरी शेतकऱ्याचा उचलायचा तरी ही अडचण होणार आहे। ह्या कारखानदारांनी याची नोंद घ्यावी आणि ह्या शेतकऱ्यांना सपोर्ट करावा, कारण की जर ही शेती गेली ना पुढचा हा पश्चिम महाराष्ट्र पूर्ण आमच्या तरुणांचं जे भविष्य आहे ते अंधकारमय होणार। काय उरणार काय आहे आमच्या मुलांना शक्तीपीठ महामार्ग। आणि शक्तीपीठ महामार्ग जो जाणार आहे त्याच्यात तर आमची जमीन जाणार आहे, पण जी आसपासची जाणार आहे आसपासची जी जमीन आहे त्याचाही काही आम्हाला उपयोग होणार नाही आणि पूर्ण हा पूरग्रस्त होणार आहे। परत मग पुढचं सांगायचं काहीतरी असं आम्ही पर्यायी मार्ग काढू, परत तोच मार्ग अवलंबायचा, हे काही बरोबर नाही। त्यामुळे त्या महाराष्ट्र शासनाने या आमच्या शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे की याची नोंद घ्यावी आणि शक्तीपीठ महामार्ग हा रद्द करावा। नमस्कार। शक्तीपीठ करणार म्हणते काय सांगा? सरकारचं हे दादागिरी प्रत्येक बाबतीत सरकारचं सत्ता हस्तगत करायचं, आमदार फुटून घ्यायचं, खासदार फुटून घ्यायचं आणि हे जनतेवर लादायचं काम चालू आहे। शेतकऱ्याचं नामोनिशाण भेटणार आहे। आमचं गाव कोथळी, आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोथळी गावात शक्तीपीठ मार्ग चालू होणार आहे। आमच्या त्या कोथळीमध्ये वारणा आणि कृष्णा दोन नदी आहेत, तिथं संगम आहे आणि आत्ताच आम्हाला त्या संगमामुळे एवढं आमचं गाव पूर्ण पाण्यामध्ये जात आहे आणि जर हे मार्ग झाला तर आजूबाजूचे शेतकरी ते जिवंत राहू शकणार नाहीत आणि हे शक्तिमार्ग काही जरी झालं आम्ही होऊ देणार नाही। शेवटी आम्ही आत्मदहन करू एवढं सरकारला सांगतो आणि त्यांचं हे जे काय लादलेलं आहे ते त्यांनी माघार घ्यावं आणि देवाच्या नावावर हिने गोव्याला मार्ग काढायला लागल्यात। म्हणजे ह्या शेतकऱ्यांच्या मुलांनी गोव्यात जाऊन काय दारू हे सरकारचं मार्ग आहे, म्हणजे कसं पण करून शेतकऱ्यांना संपवायचं आणि मोठ्या उद्योगपतींना त्यांच्या हातामध्ये ही शेती काढून द्यायची आणि हा शेतकरी त्यांच्यामध्ये गुलामी करून, म्हणजे पूर्वी इंग्रजाचं राज होतं त्या पद्धतीनंच हे सरकार आता हे शासन आणू इच्छित आहे, एवढंच या ठिकाणी बघतो। आणि हे आंदोलन हे असंच कायम राहणार जोपर्यंत शक्तीपीठ मार्ग बंद होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम राहणार। आता एकादशी आहे, शक्तीपीठच्या निवडणुकीच्या वेळी रद्द होणार म्हणून सांगितलेला मात्र आता ते होणारच म्हणतात। हा शेतकरी हा अल्पभूधारक आहे। या शेतकऱ्यांच्या जमिनी कमी प्रमाणात आहे आणि ज्या पद्धतीने हा जो काही महामार्ग करायला आलेला आहे तर हा महामार्ग कुणालाही या ठिकाणी शेतकऱ्यांना तुम्हीच निवडून दिलेला नेता आता करणार म्हणतात, तुम्ही निवडून दिलेला नेता आता करायचं म्हणतात। निघत नाही परंतु यांनी निवडणुका लढवायसाठी आता यापुढची काय भूमिका असणार आहे? विकासकाकडून आणि त्या विकासकाला देण्यासाठी चाललेलं आहे तेव्हा अशा महामार्गाला आमचा जाहीर निषेध आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही कुटुंबाची गुजराण करण्याचं माध्यम हे शेती आहे आणि ही शेती या शक्तीपीठमध्ये जाणार आहे। शेतकऱ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणजे 50% शेतकऱ्यांचं नियोजन नसते पैशाचं। जर समजा हे पैसे आले शेती तर ठराविक लोक शेती घेतील दुसरीकडं, पण बऱ्याच लोकांना ते जमणार नाही आणि त्यांची मुलं ती पैशाचा विनियोग करू शकणार नाहीत। ही पिढी बर्बाद होईल, व्यसनी होतील, त्यांच्या म्हणजे मोबदला जो देणार आहेत त्या पैशामुळे शेतकरीच बर्बाद होईल, त्यांची मुलं बर्बाद होतील। त्यामुळे ही शक्तीपीठ होऊ नये हा एक आमचा उद्देश आहे। आणि दुसरं म्हणजे महामार्गाच्या साईडची शेती पाणी साचून म्हणजे मोठं उंच रस्ता होणार आहेत, त्यामुळे ती बाजूची शेती सुद्धा बर्बाद होणार आहे। ज्यांची शेती जाणार आहे ती पण होणार आहे, बाकीची पण होणार आहे। सरकार ऐकायला तयार नाही, सरकार करणारच म्हणते, ऐकावंच लागेल त्यांना, कारण हे आंदोलन तीव्र होत जाणार आहे पुढे। लढा अंतिम कुठपर्यंत लढणार आहात तुम्ही? जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवणार आहोत। काय सांगशील? हा शक्तीपीठ रद्द करा म्हणून तुमची मागणी आहे मात्र सरकार करणारच म्हणते। आता काय तुम्ही शेतकरी म्हणून काय भूमिका घ्या? दुसरा पर्याय नाही, अस्तित्वाची लढाई आहे, शेतकरी संपणार आहे बरोबर।
आणि विरोध होत असताना मग सरकार मात्र ह्यो महामार्ग रेटणार म्हणतंय. काय सांगता काय सांगता? काय सांगणार, एक आंदोलनच मार्ग आहे. आणि आता एवढी वाईट परिस्थिती आहे, शेतकरी जर शक्तीपीठ जर होत असेल सर्व शेतकरी आत्महत्या करतील, ही वस्तुस्थिती आहे. आमची काळी आईच तुम्ही काढून घ्यायला लागलाय. शेतकरी हा देशाचा कणा आहे. 70% शेतीवर अवलंबून आहे. तुम्ही कणा आहे म्हणता आणि कणाच मोडून काढलाय तुम्ही. काय राहिले तर काही नाही राहिलं. त्यामुळं हे शक्तीपीठ वगैरे नुसता पैसे हडपण्यासाठी तुमचा सरकारचं एक हे आहे, टार्गेट आहे. काही नाही. जर शेतकरी संपला तर संपूर्ण देश संपल, जग संपल. त्यामुळे शेतकऱ्यांनी मारू नका. तुम्हाला आमचं एक नाव विनंती आहे सरकारला, शक्तीपीठ होऊ द्यायचं नाही. आमचं अगदी कळकळीची विनंती आहे. त्याच्या पुढचं सांगायचं तर शक्तीपीठ झालं तर जो महापूर येणार आहे की नाही का, आम्ही पाण्यातच राहणार आहे. शिरोळ तालुका असेल, हातकल तालुका, आम्ही पाण्यातच राहणार आहे आमचा भाग. त्यामुळे आमचं सगळं संपणार आहे. आता ते येणार आम्हाला काल दिसायला लागलं. तर तुमच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की तुम्ही सांगू शकता तुमच्या माध्यमातून शक्तीपीठ बंद व्हावी. हा लढा तुम्ही शेवटपर्यंत लढणार. जोपर्यंत मागं पडणार नाही. त्यात आम्ही आत्महत्या करून बरोबर पण सोडणार नाही सरकारला. शेतीची मोजणी करण्यासाठी आलेले जे आहेत अधिकाऱ्यांना शेतकरी अडवायला लागले, त्यांना पोलिसांनी बोलवून गाड्यांमध्ये घालतायत. हे हुकुमशाही चालले आमच्या हातात. काय नाही, सगळं हुकुमशाही चालले सरकारचं. पण अजून किती दिवस करणार आहे सरकारचं आम्हाला बघायचं आहे. आमच्याकडे बी गणिमं काम आहेत. बघा मग काय होतं ते येणार का कळेल तुम्हाला. समजेल काय कळते चाललंय गाणी अजून तुम्हाला कळेल मग. आणि शेतकरी संपला मॅडम. आणि तुम्ही काय खाणार आहे सांगा, काय खाणार आहे? शेतकरी पिकवायला म्हणून तुम्ही खायला लागलाय. काय खाणार आहे तुम्ही? हे सरकारने खरोखर हे जाणीव लक्ष देऊन हा शक्तीपीठ बंद व्हावं ही आमची सरकारकडे नम्र विनंती. त्यांचं घे. अशाच नवनवीन अपडेटसाठी